बदलापूर प्रकरणात सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करा असे आदेश देण्यात आलेले आहेत। बदलापूर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भातले आदेश दिलेत। पुढील सुनावणी आता 1 ऑक्टोबरला होणार आहे। तर बदलापूर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम। रिद्देश, आता समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय काय घडलंय? नक्कीच आपण पाहिलं तर बदलापूर शाळेकरी मुलींवरती लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या सुमोटो याचिकेवर हायकोर्टात आता सुनावणी पार पडली। सुनावणी दरम्यान हायकोर्टात बदलापूर पोलिसांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। केस डायरीतून बदलापूर पोलिसांनी निष्काळजीपणा हायकोर्टात उघड झाला आहे। फक्त याच नाही तर पोलीस ठाणे देणाऱ्या प्रत्येक तपासाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचं निरीक्षण हायकोर्टाने यावेळी केलं आहे। आरोपपत्र घाईघाई दाखल करण्याची चूक करू नका असं हायकोर्टाने एसआयटीला खडसून सांगितलं आहे। दरम्यान आता पुढील सुनावणी आहे ती 1 ऑक्टोबरला होणार आहे। या प्रकरणी सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या मार्गदर्शनाखाली समिती ही स्थापन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे। समिती सदस्यांमध्ये माजी IPS अधिकारी मीरा बोळवणकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती साधना जाधव तसंच शालिनी फळसळकर जोशी यांचं नाव सध्या तरी पुढे करण्यात आलं आहे। आता या अनुषंगाने पुढे ही समिती आहे ती स्थापन करून पुढील तपास हा करण्यात येणार आहे। धन्यवाद रिद्देश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।